पैठण शहरासह ग्रामीण भागात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। गावातील आणि गावाबाहेरच्या राम मंदिरात पहाटेपासून रामभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। शहराच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने भगवे झेंडे लावण्यात आल्याने संपूर्ण शहर भगवेमय झाले होते। सकाळी शहरातील खंडोबा चौकातून पोलीस निरीक्षक संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी यांच्या हस्ते भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। मोठ्या जल्लोषात निघालेली मिरवणूक संभाजी चौक, बसस्थानक चौक, महाराणा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुतार गल्ली मार्गाने नाथगल्ली येथे राम मंदिरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। या मिरवणुकीत तरुणभर उन्हात डीजेच्या तालावर थिरकताना बघाव्यास मिळाले। जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण शहर दणाणून गेले होते। मिरवणूक मार्गावरील बसस्थानक चौकातील पत्रकार भवनासमोर कापड मंडई गणेश मंडळाच्या वतीने राम भक्तांना थंडगार मठ्याचं वाटप करण्यात आलं। तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते भाऊ निवारे, अमोल कुलकर्णी यांच्या वतीने स्वर्गवासी राजू निवारे यांच्या स्मरणार्थ रामभक्तांना साबुदाणा खिचडीचं वाटप करण्यात आलं। दरवर्षी शहरातील प्रसिद्ध व्यापारी उमेश परदेशी मित्र मंडळाच्या वतीने रामनवमी सोहळा साजरा केला जातो। यावेळी शिवसेना शहर प्रमुख तुषार पाटील, माजी नगराध्यक्ष सूरज लोळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष जितू परदेशी, शिवा पारिक, पप्पू खोसे, राजू परदेशी, राहुल परदेशी, विजय आचार्य, योगेश गव्हाणे, अक्षय सपकाळ, विकी खांडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने रामभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते। मिरवणूक दरम्यान पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।